मी नंतर नोकरी पण केली. दिल्लीचं विधान भवनामध्ये मी तिकडे कम्प्युटर लावून आलेलो आहे. आपल्याच मित्रांनी आपल्याबद्दल काही कारस्थान करावं, तर ती मैत्री नाही ना, मग ती कसली मैत्री? या इंडस्ट्रीमध्ये आता मित्र नाहीत. 6-7 महिन्यात मुलीला ताप आला होता आणि ते फिट्स यायच्या तिला. फेस वगैरे तोंडातून यायचं तिला. ती सोनोग्राफी करण्यासाठी 1000 रुपये नव्हते माझ्याकडे त्यावेळेस. त्यामुळे माझी नाती खूप तुटली आहेत. लोकांना फसवलं ना म्हणजे मी. PNG ज्वेलर्स प्रस्तुत त्याची गोष्टमध्ये एक मस्त पाहुणा मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. खरं तर गेली कित्येक वर्ष तो आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये काम करतोय. कॉमेडीचा बादशाह सागर कारंडे. नमस्कार. नमस्कार. सागर सर, आपण पहिल्यांदा गप्पा मारतोय. हो हो. येस. मी फार केलेलंच नाही आधी. नाही केलं पॉडकास्ट मी नाहीच केलेलं आहे. म्हणजे काय स्पेसिफिक कारण का असं सहज? नाही, सहजच. म्हणजे काय माहित, मला फार असं वाटत होतं की जे काही पॉडकास्ट मी बघतोय आजकालचे, ते म्हणजे स्वतःचं ज्ञान पाजळण्यासाठी उगाच चालू आहे की काय. त्यामुळे मला भीती वाटायची. पण तुझ्याशी बोलून मला कळलं की काय होणार आहे या पॉडकास्टमध्ये. तर ठीक आहे म्हटलं, जाऊया आपण. काय म्हणतो, कसं आहेस, काय चाललंय? एकदम छान. नाटक उत्तम चालू आहे. हो. आणि सिनेमा येईल, 2 सिनेमे येतील आणि एका नवीन नाटकाची घोषणा लवकरच करेन मी. ओके, पण नाटक आणि सिनेमा आणि टेलिव्हिजन हे 3 असे माध्यम आहेत ना, की प्रत्येक माध्यमामध्ये नटाला काम करायला आवडतं. पण रंगभूमी प्रत्येक अभिनेत्याला खुणावत असते आणि आपण आयुष्यभर नाटकात काम करावं असं खरं तर स्वप्न असतं प्रत्येक. राईट? तुझ्या बाबतीमध्ये काय सिच्युएशन? नाही, लोकांना असं वाटत असावं की आपण एकदा तरी रंगभूमीवर काम करावं. माझं तसं नाही. मी रंगभूमीवरच काम करत आलोय. कधीतरी टेलिव्हिजन करावं, कधीतरी सिनेमा करावा, या तत्वाचा आहे मी. म्हणजे मी कधीतरी टेलिव्हिजन करेन, मी कधीतरी सिनेमा करेन, पण नाटक मी आत्तापर्यंत 2002 पासून ते आत्तापर्यंत एकही वर्ष असं नाही गेलं माझं की माझ्या हातात नाटक नाहीये. एव्हरी मंथ प्रयोग असतात, किंवा एखादं नाटक सुरू झालं तर ते 1-1.5 वर्ष चालू राहतं, किंवा नंतर मग ते बंद झाल्यानंतर मी दुसरं लगेच घेतो मी नाटक. कारण माझा असा समज आहे की ज्या गोष्टीने मला मोठं केलं ते नाटक आहे पहिलं, आणि तो कुणाचाही बेसच असावा असं मला वाटतं. नाटक करा, त्यानंतर तुम्ही जगात कुठेही काम करू शकाल असं मला वाटतं. तुम्हाला नाव मिळालं टेलिव्हिजनला, सिनेमामध्ये नाव मिळाल्यानंतर तुम्ही नाटक करणार तर त्याचा उपयोग नाही आहे. मग तुम्ही थरथराल तिकडे काम करताना. पण सुरुवाती मी अगदी शाळेत असल्यापासून स्टेजवर मी लोकांना फेस करतोय. शाळेत असल्यापासून अगदीच. त्यामुळे मला आता अजिबात कुठलीच भीती वाटत नाही, आणि तो पाया भक्कम झाल्यामुळे आता मी कुठेही काम करू शकतो असं. आणि जेन्युइनली प्रत्येक कलाकाराचं आयुष्य बदलते रंगभूमी. शिस्त लावते तुम्हाला. शिस्त एक फार महत्वाची. वेळेवर येणं, वेळेवर जाणं, परत लोक भेटायला येतात. लाईव्ह बघितल्यानंतर एक लगेच प्रतिक्रिया मिळते आपल्याला. आपण एपिसोड टेलिकास्ट नंतर मग आपल्याला ते मेसेज येतात, तेही ते आपल्या इन्स्टाच्या पेजवर येतात. लोक स्वतःहून तिथे. आणि तुमच्या आयुष्यातली सर्वात चांगली गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? की तुम्ही घरी बसून टेलिव्हिजन बघाल. तुम्ही घरी आहात, टेलिव्हिजन लावला आणि मी दिसलो, हा भाग वेगळा. पण तुम्हाला बघण्यासाठी 500 रुपयाचं तिकीट काढून, तो वेळ काढून एक माणूस तुमच्यासाठी येतो, फॅमिलीला घेऊन येतो. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि तोच खरा फॅन, प्रेक्षक. हा, एक्झॅक्टली. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि ना, आपण जेव्हा काम करतो तेव्हा खरं तर प्रेक्षकांना नोंद असतो आणि मग लोक आपल्याबद्दल सर्च करतात आणि मग माहिती मिळते. पण मला सांग सागर, जरा काही वर्ष मागे जाऊन तुझं बालपण कसं होतं? अरे छान. म्हणजे मी बालपण सगळंच एन्जॉय केलं. बालपण आणि तरुणपण, शाळा, कॉलेज भयंकर एन्जॉय केलं मी. मार खाल्लाय, शिक्षा झाली आहे, सगळं झालंय. बालमोहन शाळेत होतो मी, शिवाजी पार्कला, आणि तिकडचे संस्कार आपल्यावर आहेतच. हो, अगदीच. म्हणजे मला त्या बालमोहनने खूप काही दिलं. मला स्टेज अवेलेबल करून दिला. मी फक्त वर्गातच काम करायचो. आधी आपलं वर्ग असायचा आणि त्या वर्गाचं सांस्कृतिक तास म्हणून असायचं. मग तिथे मी काहीतरी करून दाखवायचो, तर ते लोकांना आवडायचं, आमच्या वर्ग शिक्षिकांना आवडायचं. मग त्यानंतर मग ॲन्युअल फंक्शनला सगळे वर्ग एकत्र यायचे आणि स्टेजवर काहीतरी करायचं. मग तिकडे करत होतो. अशी एक स्टेप बाय स्टेप हळूहळू पायरी चढत गेलो. माझ्या आयुष्यात असं कधीच नाही घडलं की एक प्रोजेक्ट केलं आणि रातोरात हिट झाला. असं कधीच नाही.
रादर एका पायरीची 2 पायऱ्या झाल्यात माझ्या. हो हा, एवढ्या हळू 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 हळू, आणि ते बरं आहे, चांगलं आहे, खूप चांगलं आहे. हळूहळू जाणं, भरभर वर जायची गरज नाही. काही गरज नाही. आणि तुम्हाला ना त्याची जाण असते मग नंतर, तुम्ही कुठल्या ह्याच्यातून गेलाय, काय काय केलंय तुम्ही, प्रत्येक क्षणाला प्रत्येक वयामध्ये तुम्ही किती हळूहळू वर चढत गेले ना हे कळ, आणि ते पटकन जात नाही मग ते आयुष्यभर तुमच्या सोबत अगदी. राहतं. पण तुला आधीपासून ऍक्टरच बनायचं होतं? नाही, असं काही नाही, आवड होती फक्त. आवड होती आणि क्रिकेटची आवड होती. भयंकर क्रिकेट खेळायचो मी. म्हणजे मी शाळेतून खेळायचो, कॉलेजमधून खेळायचो. आवड, आणि हे शाळेत मी हे करायचो, अभिनय आणि हे ते चालूच होतं काही ना काहीतरी. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती आवड वाढली माझी, अभिनयाची आवड वाढली कॉलेजमध्ये गेल्यानंतर. मग नंतर मी इंजिनिअरिंग केलं कॉलेजनंतर, कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्क इंजिनियर. आणि त्यानंतर वडील म्हणाले होते की शिक्षण कंप्लीट कर आणि मग तुला काय पाहिजे ते कर. कारण माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये, घराण्यात माझ्या कुणीच या फील्डमध्ये नाही आहे, कुणी नाही. आणि सर्वसामान्य माणसाचं कुटुंब माझं. त्यामुळे अभ्यास करायचा, नोकरी करायची, नोकरी व्यवस्थित असेल तर लग्न करायचं पोरं, आणि मग आपला संसार आपण बघून घ्यायचा. पण मला ते काही मजा येत नव्हती ते काय करण्यात. आणि एक ग्रुप होता आमचा की जे फक्त गणपतीमध्ये कार्यक्रम करायचे. गणेशोत्सवामध्ये आम्ही एक छोटंसं नाटक बसवायचो, 1-1.5 तासाचं. ते आम्ही त्याचे प्रत्येक मंडळामध्ये जाऊन त्याचे शोज करायचो आम्ही. आणि त्याची तालीम आम्ही 3-3 महिने करायचो. आता व्यावसायिक नाटकाची तालीम महिनाभराची असते, पण त्या नाटकाची तालीम आम्ही 3 महिने करायचो. तर मजा यायची. पण नंतर असं झालं की यार नाही, मला आता याच्यात करायचं आहे. मला ते घरातून भयंकर अपोज होता, काय करणार तिकडे, काय भिकेचे धंदे आहेत हे सगळे, काय नाही, तिकडून पाठवत नसायचं सहसा. पण 2002 साली मी पूर्णपणे, मी नंतर नोकरी पण केली, जॉब पण केला. आपलं विक्रोळीचं गोदरेज आहे ना, तर तिकडे आम्ही 6 इंजिनियर होतो, जे तिकडचे 3,500 कम्प्युटर सांभाळायचे. आपलं वेस्टर्न लाईन, ट्रेनची वेस्टर्न लाईन, चर्चगेट पासून ते दिल्लीपर्यंत सगळे आमच्या कंपनीचे हे कम्प्युटर लागलेले असायचे. आणि तिथे काही झालं तर आम्हाला तिथे जावं लागायचं. आम्ही दिल्लीला पण जायचो कधी कधी. दिल्लीचं विधान भवनामध्ये मी तिकडे कम्प्युटर लावून आलेलो आहे. हा, पण ऍक्च्युली जेव्हा आपण नोकरी करत असतो तेव्हा महिन्याच्या एका पर्टिक्युलर तारखेला पगार आपल्या हातात येत असतो, ज्याच्यावर आपलं जे काही महिन्याचं पुढचं रोलिंग असेल ते असेल. अशा वेळी हातातलं काम सोडून आपण अशा क्षेत्रात येतोय जे खूप बेभरवशाचं आहे. यू नेव्हर नो कधी काम येईल. आणि मला त्यावेळी माहित पण नव्हतं की काय आहे काय. ओके, म्हणजे आपल्याला अभिनय करायचं एवढं माहिती होतं, पण त्याचे पैसे मिळतात हे पण माहित नव्हतं मला. ओके. म्हणजे माझं पहिल्या व्यावसायिक नाटकाचं माझं पेमेंट 100 रुपये. तुम्ही एवढा खुश झालो, अरे पैसे मिळतात इथे, यार इथे पैसे मिळतात आपल्याला, अरे वा क्या बात आहे. मग नंतर ते कळलं की अरे हा, इथे आपल्या कामाचे पैसे मिळतात, चांगलं आहे, मग हे कंटिन्यू करूया आपण. मग तेव्हा ठरवलं की करूया. घरचे हो म्हणाले की आता नोकरी सोड आणि जा? नाही, मला किती, माझे काका मला खूप ठिकाणी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यूला पाठवायचे, तर मी त्या कंपनीमध्ये जायचोच नाही. मग ते कंपनीच्या ठिकाणी जायचो आणि तिथे आजूबाजूला फिरत बसायचो. इंटरव्ह्यूला नाही जायचो, फिरत बसायचो. संध्याकाळी फोन करायचो घरी की मी फेल झालो इंटरव्ह्यू मध्ये, आणि परत घरी जायचो. पण त्यांना कधी प्रश्न नाही पडले सगळ्याच इंटरव्ह्यू मध्ये कसा हा फेल होतो? अरे जिथे जातो तिथे फेल होतो. काय तू अभ्यास विसरलास की काय झालंय काय? पण नंतर म्हटलं नाही, मला नाही करायचं आहे, मर तिकडे, काय करायचं ते कर. मग पण ऍक्च्युली फायनान्शियल स्ट्रगल हा खूप मोठा असतो आणि आपल्याला पैसे लागतात, प्रवास म्हणा, खाणं म्हणा, ऑडिशन्स किती ठिकाणी द्यावे लागतात. मग ती फायनान्शियल बाजू कोणी सांभाळली? ऑफकोर्स घरच्यांनी. आणि माझे काका, माझी काकी, माझे मोठे भाऊ, म्हणजे माझ्या काकांची मुलं, ह्यांनी मला एवढी मदत केली. पैशाची म्हणतोय मी ती मोजत नाही आहे की त्यांनी मला पैशाची मदत नाही, मेंटली पण मदत केली त्यांनी मला. पण त्यावेळी मी जे उभं राहिलो ते आपण म्हणतो ना, हातावर ठेवतात एक 100 रुपये, ठेव रे ठेव. त्यांना माहिती असायचं की त्यांच्याकडे नाही पैसे, ते तिथे नाटकं करत होते, ठेव रे ठेव, नको आपल्याला पण पाहिजेच असतात, उगाच नको. ते मला खरंच द्यायचं, आवर्जून द्यायचं, ते कधीच नाही विसरणार. आणि ते इनिशियल डेज असतात ना, ते खूप शिकवणारे असतात, कारण घरामधला आपल्या कोणीच या क्षेत्रामध्ये नाही. अशा वेळी शून्यापासून सुरुवात करायची. तू 2002चा आता उल्लेख केलास की फुल फ्लेश तू आलास या क्षेत्रात.
खूप शिकवतात हे सुरुवातीचे दिवस. मला सांग, तुला कोणाची मदत मिळाली का या दिवसात, किंवा कुणाचीच ते नाही. इनिशियल डेज कसे होते सागर? मी म्हटलं ना, घरच्यांचीच मदत होती, पण ह्या फील्ड मधल्या कोणाची तरी मदत नाही. कसं मी कोणालाच ओळखत नव्हतो ना. कोणाला ओळखणार, काय करायचं असतं. मग शिवाजी मंदिरच्या खाली उभं राहायचं दिवसभर. सकाळी जायचं 11 वाजता आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत तिथे उभं राहायचं. एखादं नाटक गपचूप बघता आलं, गपचूप आम्ही जाऊन बसायचो आणि मग तो टॉर्चमन हकलवायचा आम्हाला. आजही आहेत ते टॉर्चमन. आम्ही त्यांना सांगतो मध्ये मध्ये, काका मी यायचो, तुम्ही आम्हाला हाकलवायचा. तर मजा येते. आपले शिवाजी मंदिरचे बाळू मामा जे चहा घेऊन येतात, तर त्यांनी पण आमच्या सगळ्यांचा प्रवास खूप जवळून बघितलाय, की हे अगदीच नवीन असलेली पोरं पहिलं व्यावसायिक नाटक करत करत आज इथपर्यंत पोहोचलेली आहेत. हे त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलंय आणि ते आवर्जून येऊन सांगतात की आम्हाला, की छान सागर, मस्त चाललंय तुझं. आता तुला कधी मिळालं व्यावसायिक नाटक, की त्याला वेळ गेला का पटकन मिळालं काम सुरू करायला? नाही, मला मिळालं. माझा मित्र होता एक, जो यदा कदाचित मध्ये काम करायचा, विकास समुद्रे. तर तो ते नाटक करणार होता, पण त्याला ते जमत नव्हतं, त्याचं नाटक चालू असल्यामुळे. तर त्याने मला पाठवलेलं ऑडिशनला, जा तिकडे ऑडिशन आहे. मग तिकडे मला ते पहिला रोल मिळाला. ओके, कसं होतं रंगभूमीवरचं पहिलं पाऊल? अरे बापरे बाप. बरं, नाही रंगभूमीचं म्हणजे मला ना, मी खरं सांगू, मी जेव्हा शाळेतून करायचो ना, शाळेचा वर्ग असेल किंवा शाळेचं स्टेज असेल किंवा आपलं गणेशोत्सवामधलं स्टेज असेल, तर त्यामुळे मला रंगभूमीवर उतरण्याची भीती कधीच नाही वाटली. कधीच नाही वाटली मला भीती त्याची. मी पथनाट्य पण केली आहेत. दिवसभर 5 पथनाट्य करायचे, त्याचे 100 रुपये मिळायचे. आणि त्याचा फायदा असा झाला की आपला आवाज भयंकर चांगला झाला. पाठांतर. आणि तुमच्या समोर एक एवढं मोठं चॅलेंज असतं. म्हणजे नाटक बघायला तरी माणसं येतात, तिकीट काढतात, पण रस्त्यावर चालत जाणाऱ्या माणसाला थांबवून ठेवण्याची ताकद पथनाट्यामध्ये असते. तुम्ही त्याला थांबवून ठेवा, शेवटपर्यंत थांबवून ठेवा, बघा. त्याला कंटाळा तर जाणार त्याच्या कामाला. आणि मोठमोठ्याने ओरडावं लागायचं ना, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आपला आवाज. त्यामुळे आवाजाची पट्टी एक कळली होती काय ती स्टेजवरची. पण आता कॉलर माईक वगैरे आत्ता सुरू झालेत नाटकात. कॉलर माईक वापरणं आत्ता सुरू झालं, त्यावेळी कॉलर माईक नसायचे. त्यामुळे त्याच्या आवाजाचा फायदा झाला. त्या पथनाट्य कुठलीच गोष्ट वाया नाही गेली माझी. जे आधीच्या काळात जे काही शिकलो, जिथे जिथे काम केलं मी. मग गणेशोत्सवामध्ये काम करताना माईकच खराब आहे, आवाजच जात नाही. आवाज नाहीत रे, आवाज. त्यावेळी काय करायचं असतं, कुठे जायचं, कुठे उभं राहून बोललं तर आवाज आपला व्यवस्थित जातो. या सगळ्या गोष्टी नकळत का होईना, पण त्या शिकत गेलो सगळ्या. त्याचा आत्ता भयंकर फायदा होतो मला. अगदी. आणि ना, आपण जरी याआधी मुलाखती केल्या ना, कामाच्या निमित्तानं भेटी झाल्या आहेत, आणि ना एक गोष्ट मी नोटीस केली सागर सर, ती म्हणजे ना, खूप स्पष्ट वक्ते आहात तुम्ही. म्हणजे स्पष्ट बोलता, जे काय असेल ते मनात एक, ओठावर एक, असं काही नसतं. पण अनेकदा आपण जेव्हा स्पष्ट वक्ते असतो ना, तेव्हा त्याचा आपल्याला म्हणजे तोटा सुद्धा होऊ शकतो. भयंकर. मला तोटेच झालेत, स्पष्ट बोलल्याचे तोटेच झालेत मला. आपण समोरच्याला जर एखादी गोष्ट सांगितली की हे असं नको रे, असं नाही, तर त्याला राग यायचा. कोणी असेल, मग तो दिग्दर्शक असेल, लेखक असेल, प्रोड्युसर असेल, कोणी असेल, आपण सांगणंच चुकीचं आहे असं वाटतं मला. पण नाही, पण मला ते पटत नाही. मला खटकतं कुठेतरी की नाही यार, आपण सांगायला पाहिजे पहिले, काय नंतर व्हायचं ते होऊ दे, पण माझ्या मनात काय चालू आहे ते त्याला सांगितलं पाहिजे मला. त्यामुळे माझी नाती खूप तुटली आहेत. माझे खूप नाती तुटली माझी. मित्र माझे तुटले. मित्र म्हणता नाही येणार, मित्र नाही म्हणता येणार त्याला. मी समजत होतो मित्र, की हे मित्र आहेत माझे, पण नाही, तसं नसतं ते. या काही वर्षात मला जाणवलं ते जरा, हे असं नसतं. आपल्याच मित्रांनी आपल्याबद्दल काही कारस्थान करावं तर ती मैत्री नाही ना, मग ती कसली मैत्री. आणि तुमचा वापर जर टिश्यू पेपर सारखा होत असेल, आणि नंतर मी असं ठरवलेलं की जाऊ दे, आपण बोलूयाच नको रे. मी असा विचार का करतो, बोलूया नको का, तर समोरच्याला वाईट वाटेल रे, जाऊ दे, नको बोलूया. मग असाही समज होतो की अरे त्याचं काय नाही रे, तो बोलत नाही, काय नाही, त्याला आपण आरामात फसवू शकतो, व्यवस्थित राजकारण करू शकतो त्याच्याबरोबर, असं पण वाटतं लोकांना. म्हणजे बोललं तरी प्रॉब्लेम आहे, नाही बोललं तरी प्रॉब्लेम आहे. लोक आपल्याला गृहीत धरतात की हा काहीच करू शकणार नाही, त्याला आपण कधीही जाळ्यात अडकवू शकतो. खूप असे अनुभव आले. आणि ते एक बरं झालं
की लवकर आला अनुभव. कारण त्या अनुभवातून खूप शिकता आलं मला, माणसं कळली. मी आता पटकन माणसांना ओळखतो. 2 भेटीमध्ये माणसांना ओळखू शकतो मी पटकन. ह्याचा उद्देश काय हे मला आता व्यवस्थित जमतंय. पण या अशा लोकांमुळे तू कधी तुझ्या स्वभावात बदल केला नाही, कसं मला तेच म्हणायचं, जर आपण आपल्यामध्ये मी जसा आहे तसा एक्सेप्ट करणारे किती जण आहेत, किंवा समोरचा आहे तसा एक्सेप्ट करणारे किती जण आहेत. तू जशी आहेस तर माझ्या म्हणण्यानुसार नको ना वागू तू. बरोबर बरोबर. आणि मी जसं आहे तसं तू मला नको सांगूस की मी असं वागायला पाहिजे. मग मी तुला एक्सेप्ट केलं पाहिजे, तू मला एक्सेप्ट केलं पाहिजे. ती मैत्री. खरंय खरंय. राईट. जसं आहे माणूस, जसा आहे, तुम्ही सजेशन देऊ शकता, तुम्ही सांगू शकता, तुम्ही ओरडू शकता, तुम्ही भांडू शकता, पण तुमचा अट्ठास हा नकोय की त्याने बदलावं. ती मैत्री टिकते. माझे या इंडस्ट्रीमध्ये आता मित्र नाहीत, कोणीच नाही आहेत हार्डली. मला आता नाव पण येत नाहीत पटकन, बघ धन 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 एक 4-5 नाव पण येत नाहीत मला. हार्डली 3-4 इंडस्ट्रीमध्ये. हा, बाकी धमाल आहे बाहेर बाहेर इंडस्ट्री. आमच्या शाळेचे मित्र तर अजूनही भेटतो आम्ही. आणि किती गंमत आहे ना की आता मी टीव्हीवर दिसतो की लोकांना माहिती आहे, लोक येतात, फोटो काढतात, सह्या घेतात, तर त्यांना काही वाटत नाही त्याचं. मी जिथे माहीमला राहायचो तिकडचे माझे मित्र आहेत, तर त्यांना काही नाही वाटत. सागर आहे तसं, आणि ते माझ्याशी तसंच बोलतात जसं आधी बोलायचं. ये आता मोठं झालंय, याला काय बोलू नको. नाही 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 मित्र नाही नाही नाही, अजिबात नाही. उलट आधीसारखेच घालून पाडून पण बोलतात. हो, ए तुझं ते ठेव रे बाजूला, तुझं माहिती आहे, तुझं नाटक, चल चल ठीक आहे, ते काम आहेत आणि हे ते, बस इथे गपचूप. आधीसारखंच बोलतात. छान, मजा येते. अशी मैत्री पाहिजे. छान. मला तुझ्याकडून काही घेणं देणं नाहीये, किंवा मला काही घ्यायचं नाहीये तुझ्याकडून, मला तुला काही द्यायचं नाहीये. माझा स्वार्थ नाहीये की ह्याच्याकडून हे काढून घेऊया, त्याचा स्वार्थ नाही माझ्याकडून हे काढून घे. नाही, निखळ मैत्री. असं आता रेअर झाली आहेत ना अशी लोक, कारण प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वार्थासाठीच आपल्या बरोबर. हा मुद्दाम, हे अरे कसं आहेस, नको नको, अरे नको, नका करू असं. का करायचं, का तुम्ही याच्यावर फोटो बिटो टाकता, म्हणजे मला कळत नाही काय खाल्लं, काय प्यायलो. अरे नको, कशाला, म्हणजे करा, मी काही नाही म्हणत नाहीये, पण मी नाही करत. मला नाही आवडत माझ्या मैत्रीचे किंवा माझ्या घरच्यांचे. आम्ही बघा यार फोटो बिटो काढून आमची मैत्री तुटायची नाही, आणि हे नको. माझी मैत्री माझ्या ठिकाणी ओके आहे, त्यात मला दाखवायचं नाहीये जगाला की आम्ही किती चांगले मित्र आहोत. कशाला दाखवायचं. बरोबर आहे, बरोबर. आणि आत्ता ना ते म्हणतात ना, वी आर हॅपी फेसेस ऑन सोशल मीडिया. म्हणजे फक्त सोशल मीडियावर सगळं छान छान दिसतं, पण माणसाची खरी परिस्थिती पडद्यामागे वेगळी असते. म्हणजे तुम्ही लोकांना काय दाखवू इच्छिता, की आम्ही किती आनंदी आहोत हे दाखवावं लागतं तुम्हाला. हे किती दुर्दैव आहे, हे फार किती मोठं दुर्दैव आहे की मी आनंदी आहे हे दाखवावं लागतं. का तुम्ही खोटं दाखवायचं तुम्हाला की मी आनंदी आहे. दाखवूच नका ना. करा, मला काय, मी काय त्यांच्या अपोज जात नाहीये, पण मी नाही करत. दॅट्स इट. ओके. दाखवायला लागणं म्हणजे फार कमाल आहे ना. किती गोष्ट आहे कमाल. मी माझ्या फॅमिलीसोबत किती खुश आहे. अरे हो आहेस, ठीक आहे. पण ना या क्षेत्रामध्ये चढउतार खूप असतात. खूप. आज तुमच्याकडे खूप भारी काम आहे, उद्या कदाचित काही महिने घरी बसावं लागेल. यावेळी ना आपला फॅमिलीचा सपोर्ट खूप मॅटर करतो. तू उल्लेख केलास की आधी आई बाबांचा तेवढा सपोर्ट नव्हता, पण त्यांनी पण नंतर हळूहळू सपोर्ट दिला. मला सांग की जेव्हा आपण नावारूपास येतो तेव्हा खरं तर स्ट्रगल असतो की आता हे टिकवून ठेवायचंय. तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट तुला आजवर किती राहिला? मला नाव मिळण्याच्या आधीपासून आहे. माझा अरेंज मॅरेज, तर आमचं बघण्याचा कार्यक्रम, चहा पोहे असं छान नेहमीसारखं झालंय. आणि आम्ही दोघांनी पण एकमेकांना एका दिवसात हो म्हटलं, एका दिवसात हो म्हटलं. आणि मला आणि माझ्या घरच्यांना हेच टेन्शन होतं की सांगायचं काय, मुलगा काय करतो, इंजिनियर आहे, ठीक आहे ना, पण करतो काय, इंजिनियर डिग्री घेऊन पोटा पाण्याचं काय करतो, ऍक्टर आहे, हा पण पोटा पाण्याचं काय, ही पण सुरुवात. ऍक्टर आहे तो, काम करतो, हा पण पोटा पाण्याचं काय असतं, अरे तेच पोट पाणी आहे त्याचं. ओके ठीक आहे. तर आम्ही बघितलं एकमेकांना, ती पण हो म्हणाली, मी पण हो म्हणालो. एक दिवस तिचा फोन आला, मला भेटायचं आहे तुम्हाला. म्हटलं झालं, लग्न मोडत आहे आता माझं. तर जी एके ठिकाणी माझी रिहर्सल चालू होती,
म्हटलं की तू ये तिकडे, मी आहेच, दिवसभर आहे, तुला कधी वेळ मिळेल तेव्हा तू ये, मी दिवसभर आहे तिथे. ती आली तर स्टेजवर आमची रिहर्सल चालू होती. तिला बसवलं, म्हटलं बस. थोडा वेळ बघितलं तिने काय चाललंय. मला एक भयानक प्रश्न विचारला तिने आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली की हे काय आहे. अरे लग्न करणार आहोत आपण आणि हे काय आहे विचारते. एका नाटकाची रिहर्सल चालू आहे माझ्या आणि मला विचारते हे काय आहे. आता हिला आयुष्यभर मी कसं सांगायचं की मी काय करतोय. आणि खूप चक्र फिरली माझ्या डोक्यातून. बापरे काय काय सांगू हिला. हे असं असतं, नाटक असतं, हे असं. तिने याच्या आधी मराठी नाटक बघितलं नव्हतं कुठलंच मराठी नाटक बघितलं नव्हतं. भेटली वगैरे, ती म्हणे मला तुम्हाला काय हवं ते करा, त्याचं काही म्हणणं नाही आहे, पण करा, पूर्ण करा. अरे बाप रे, एवढं ओझं कमी झालं ना माझ्या डोक्यावरचं. तुम्हाला हवं ते करा म्हणाली, पण जीव लावून करा. म्हटलं येस, बास. म्हटलं बास. तिला या क्षेत्रातलं माहीत नव्हतं काहीच. मग ती हळूहळू माझं नाटक, माझं आयुष्यातलं पहिलं नाटक तिने माझंच बघितलं. कोणतं पाहिलं? जळूबाई हळू नावाचं नाटक होतं. विजय चव्हाण होते त्यात, किशोरी आंबे ताई होती. आणि ती बघायला आली. मला आधार या गोष्टीचा झाला की त्या नाटकात विजय चव्हाण आणि किशोरी ताई होती. का तर ते फेस होते ना, लोक ओळखायचे टीव्हीवर किंवा चित्रपटांमध्ये ओळखायचे, सर्वसामान्य माणूस पण ओळखायचा. तर माझ्या बायकोने ओळखलं ना, ते दिसतात टीव्हीवर यार. तर तिला कुठेतरी हायसं वाटलं की हा अच्छा माझा नवरा यांच्याबरोबर काम करतो का. अरे मामानं म्हटलं मामा थँक्यू. अरे किशोरी ताई थँक्यू, तुमच्यामुळे जरा वाचलोय. तिला जरा विश्वास बसला या क्षेत्राबद्दल. हा, नंतर मग खूप चढवळ, म्हणजे खूपच एवढ्या चांगल्या पद्धतीने तिने घर सांभाळलं, मला सांभाळलं. मला मुलगी झाली. त्यानंतर एक 6-7 महिन्यात मुलीला ताप आला होता आणि ते फिट्स यायच्या तिला. फेस वगैरे तोंडातून यायचं तिला. एवढ्या लहान मुलीला हे करणं म्हणजे असं फारच. डॉक्टर म्हणाला जरा प्रॉब्लेम आहे, तिचा ताप वाढू देऊ नका, 100च्या वर ताप जाऊ देऊ नका ॲट एनी कॉस्ट. आणि सोनोग्राफी करायला सांगितली होती. तर ती सोनोग्राफी करण्यासाठी 1000 रुपये नव्हते माझ्याकडे त्यावेळी. हां, मग लग्न झालं होतं माझं, तरी 1000 रुपये पैसे होते, पण ते सगळीकडे अडकलेले होते. म्हणजे कोणी पेमेंटच नाही केलं आणि काय केलं. ते माझ्याकडे 1000. त्या दिवशी मला भयंकर राग आला होता माझ्या स्वतःचा की यार नालायक आहेस. म्हटलं तू नालायक आहेस. म्हटलं एक बाप होण्याची लायकी नाही तुझी, का झालाच बाप. तर त्या दिवशी शपथ घेतली, म्हणा आयुष्यात माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला, माझ्या घरच्यांना काय कमी पडू देणार नाही. काही होऊ दे म्हटलं, जगात काही होऊ दे. 1000 रुपये नाही तर यार आपल्याकडे. आणि पोरीसाठी दवाखान्यासाठी, पोरगी काय ड्रेस मागते तुझ्याकडे का काय मागते, चॉकलेट मागते तुझ्याकडे. अरे तिच्या तब्येतीसाठीच करायचं होतं ना यार. खूप वाईट वाटलं होतं मला. पण हा शेवटी तिने जे काही सांभाळलंय. मध्ये एक खूप मोठा इन्सिडेंट्स घडला होता माझ्याबद्दल. तिथे पण तिने भयंकर म्हणजे मला झोप लागायची नाही. तर ती रात्र जागून माझ्या बाजूला बसून मला खूप समजावून शांत करून, जेवढं बोलेन ना कमी आहे खरंच. मी तिच्याबद्दल जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे. खूप सांभाळ. म्हणजे माझं घराकडे लक्ष नाही आहे, मी तुला प्रामाणिकपणे सांगतो. मला आता तू पटकन विचारलंस ना की कितवीत आहे मुलगी, असं होणार माझं. 4 सेकंद तरी विचार करेन की कितवीत आहे मुलगी. एवढं. आता कुठल्या ट्युशनला कुठल्या जाते सांगा बघू बरं. तिच्या मैत्रिणीचं, एका मैत्रिणीचं नाव सांगा बघू. काही माहित नाही आपल्याला. असा स्ट्रॉंग सपोर्ट हवा. पण स्ट्रॉंग, केवढं स्ट्रॉंग. बरोबर आहे. सकाळी उठल्यापासून तिचं ट्युशन, तिचा डान्स क्लास, शाळा, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज भयंकर करते ती, भयंकर करते. आणि त्यात माझं, आपण रात्री अपरात्री घरी जाणार, मग ती उठणार, परत जेवण आणि हे गरम करा, ते करा सगळंच आहे. काय करायचं एका बाईने. खरं. आणि तू सुरुवातीला तुझ्या पहिल्या नाटकाचा उल्लेख केलास, यदा कदाचित. खरं तर माझं पहिलं नाटक गणपती बाप्पा मोरया. कमर्शियल यदा कदाचित ना पहिलं? नाही, गणपती बाप्पा मोरया नावाचं नाटक आलं होतं. योगेश सोमण लेखक होते त्याचे आणि सुदेश म्हशीलकर दिग्दर्शक.
ते फार नाही चाललं, कारण ते काय ते सनातन वाद म्हणतो ना आपण, ते देव देवता आणि हे ते, त्यामुळे ते नाटक पटकन पण यदा कदाचित बाबतीमध्ये पण अनेकदा हेच होतं ना, म्हणजे दादाच्या राजकारणावर वेळी भाष्य तर असल्यामुळे. बस वगैरे फोडल्या हो, होत्या, हो, हो, हो. बस वगैरे फोडल्या, धमक्या, संतोष पवारांना धमक्या, हो. बंदूक बिंदूक गोळ्या बिळ्या झाड मारून टाकेन आणि असं, अशा धमक्या, भयंकर झालं होतं. हो, कारण ते राजकीय परिस्थिती किंवा तेव्हाच्या सिच्युएशनवर खूप सटल भाष्य खूप असायचं. सटल but भाषण yeah. होतं, खूप सटल होतं. काय ना, तर लोकांचा प्रॉब्लेम तो आहे ना, ती मजा घ्या ना त्या नाटकाची. भावना दुखावल्या जातात लगेच. काय असं नाही होत रे. तुम्ही, नाटक हा प्रकारच मनोरंजनाचा आहे. करेक्ट. मग घरात पण पूजा नका करू. मग घरात पूजा करताना चुकतो ना आपण, एखादी मूर्ती पुसताना पडली तर आपण काय, अरे बापरे हे बघा यांनी काय केलं बघा, असं करतो, नाही करत आपण. अरे एक जे स्थान आहे ते मनोरंजनाचं स्थान आहे, ते त्याला मनोरंजनासारखंच घ्या. पण नाही करत. दादा कोंडके केवढे सटल करायचे ते, हे तर सोड. दादा कोंडके म्हणजे राजकीय भाष्य म्हणजे बापरे बापरे. हो, ऍक्च्युली ना अंडरस्टँडिंग पण महत्वाची आहे, की आपण एखादी गोष्ट कुठल्या प्रकारे एक्सेप्ट हो ना, करतोय. हो ना. तू किती प्रयोग केले असतील यदा कदाचितचे? मग ह्या नाटकानंतर मला यदा कदाचित भाग 2 साठी बोलवलेलं. ओके. भाग 2चे मी 250-300 प्रयोग केले आम्ही. त्यानंतर मग यदा कदाचित केलं. ओके. यदा कदाचितचे 450-500 वगैरे प्रयोग प्रयोग केले. केले. हा, आणि हे आतापर्यंत मी 25 व्यावसायिक नाटकं केली. तर ते प्रत्येकाचे एवढे साधारण याचे 300, याचे 400, याचे 500 असे प्रयोग केलेत. पण तुझ्यासाठी टफेस्ट भूमिका कोणती ठरली आहे 25 नाटकांपैकी? 2 नाटकं होती. जस्ट हलकं फुलकं नावाचं, ज्यात मी 6 रोल करायचो, ते एक. आणि इशारो इशारो में एक नाटक होतं, ते एक. म्हणजे ते भयंकर होतं माझ्यासाठी. म्हणजे चॅलेंज होतं, कम्प्लीट चॅलेंज होतं, कारण तो विनोदी भूमिका नव्हती. ती खूप सिरियस भूमिका होती. म्हणजे मला जी मुलगी आवडायची ती बहिरी आणि मुकी होती. तिला ऐकायला यायचं नाही आणि बोलताही यायचं नाही. तर तिच्याशी मी कम्युनिकेशन कसं करायचं? मला बोलता येतं, मला ऐकता येतं, ठीक आहे, पण ती बोललेलं मला कसं कळणार? तिला बोलताच येत नाहीये, पण मी बोललेलं ती काय ऐकणार? अशी ती भूमिका होती. मग मला त्यामुळे ती साईन लँग्वेज शिकावी लागली. आम्ही दोघांनी ती शिकली होती. आणि लोक म्हणजे बापरे, एवढं पिन ड्रॉप सायलेन्स असायचं ना थिएटरमध्ये. हा एवढं काटा आला अंगावर माझ्या. ऐक ग. आणि 25 नाटकं म्हणजे हा ग्राफ कमालीच आहे. अगदी 4-5 नाटकं सुद्धा एखाद्या कलाकाराला मिळणं अनेकदा कठीण असतं. आणि 25 नाटकांचा खूपदा कलाकार काय करतो माहिती का, एक नाटक केलं त्यानंतर एक सिरियल मिळाली, मग नाटकाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. म्हणजे मग ते म्हणतात ना की एवढ्या वर्षानंतर रंगभूमीवर, नको ना, रंगभूमीची सेवा विवा नका बोलू. मग तुम्ही प्लीज नका बोलू. तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही रंगभूमी करणार. वेळ काढून रंगभूमी करणारे किती आहेत? करेक्ट. ठीक आहे, माझं हवं उद्या चालू आहे, माझं ब्रेक एखादं नाटक करायचंय. हा, तुम्ही बाकीची कामं सांभाळून पण नाटक करूच शकता. आणि मी केलंय हे. हा एक चांगला उदाहरण आहे तुझ्यासमोर. मी सिनेमे केले, मी हवं येऊ दे केलं, मी फुवय फुव केलं, मी कॉमेडी एक्सप्रेस केलं, मी बरेच शो केले, पण नाटक नाही चुकवलं मी. पण कसं तुझं स्केड्यूल असायचं? कारण आहे ना, हवा येऊ द्या साधी गोष्ट आहे. हवा येऊ दे सोमवार मंगळवार असायचं. राईट. फुवय फुव पण सोमवार मंगळवार. कॉमेडी एक्सप्रेस जे असायचं ते शुक्रवार शनिवार रविवार नाही, पहिल्या आठवड्याचे 5 दिवस सलग, सोमवार ते नंतर महिनाभर काही नाही. 5 दिवसात ते महिनाभराचं फुटेज काढून घ्यायचे, असं होतं. तुम्हाला एक शनिवार रविवार द्यायला काय प्रॉब्लेम होतो? करेक्ट. एक शनिवार बरं. आधीसारखं पण नाही आहे. आधी तर म्हणजे मी तर फारच आता नवीन बाई. इतर माणसं म्हणजे दौऱ्यावर गेले तर महिना 1.5 महिना घरी नाही यायचे. करेक्ट, बरोबर. आधी शिवाजी मंदिराला सकाळी म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 7 दिवस प्रयोग असायचे कुठल्याही थिएटरला. सकाळचे असायचे, सकाळचे प्रयोग हाऊसफुल जायचे. सकाळचे सोमवार सकाळ मंगळवार सकाळ हाऊसफुल जायचे. आणि माझं एक ठरलेलं हे असायचं, शेड्यूल असायचं. माझी शनिवारची शाळा सकाळची असायची 7 ते 10:30. 10:30ला शाळा संपली की मग मी शिवाजी मंदिराला जायचो आणि सकाळचा 11चा प्रयोग बघायचो. कुठलंही नाटक, ओके, कुठलंही.
ते हाऊसफुल बघितलेत मी, सकाळच्या शोला हाऊसफुल. आणि आता ते काय लोक पण बिझी झाले आहेत आणि सगळंच जरा चित्र बदललंय. पण सॅटर्डे संडे तुम्ही देऊ शकता असं मला वाटतं. तर काही नाही तर गेल्या वर्षी 15 दिवसातून 2 दिवस तर द्या. बरोबर. जर रंगभूमी आवडत असेल, स्टेजवर काम करायला आवडत असेल तर. तर तुला बेस्ट अप्रिसिएशन कुठल्या नाटकासाठी मिळालं? सगळ्या हा, की नॉमिनेशन आणि हे प्राइज दोन्ही. आणि पोचपावती प्रेक्षकांकडनं की खूप. सगळ्यांना कोणती लक्षात राहते? नाही मी काय सांगू आता, मी खरंच आय अंडरस्टँड. म्हणजे मला खूप माणसं अशी पण भेटतात की आत्ताचं जे माझं नाटक मी करतोय ते नाटक बघून झाल्यानंतर लोक फोटो काढायला येतात, ॲप्रिशिएट करायला येतात, बोलायला येतात. तेव्हा ते माझ्या मागच्या नाटकांचे पण काढतात विषय. सर ते नाटक करा ना परत, तुमचं हलकं फुलकं ते मस्त भारी होतं ग नाटक ते. ते 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 तुम्ही केलेलं ईश्वर ते करा ना परत करा ना प्लीज. म्हणजे हे किती चांगली होईल. म्हणजे माझा ऑडियन्स आहे, म्हणजे त्यांनी माझी 3 नाटकं पण बघितली आहेत आणि आत्ताची पण माझी नाटकं तो बघतोय. राईट राईट. किती चांगली गोष्ट आहे. एक भूमिका असते सागर सर की ती तुमची इमेज ब्रेकिंग असते किंवा पाथ चेंजिंग भूमिका असते, की ते घडलं आणि चित्र बदललं करिअरचं किंवा आयुष्याचं. या एवढ्या वर्षाच्या करिअरमध्ये कुठली ती भूमिका, नाटक म्हणेन, चित्रपट म्हणेन किंवा हवा येऊ द्या म्हणेन, कुठला तो प्रोजेक्ट तुमच्यासाठी? पोस्टमन काका ना. पोस्टमनने म्हणजे अरविंद जगताप काय बापरे काय लिहितो माल. म्हणजे म्हणतो ना आपण की ना आपला घोडा चांगला असेल ना तर आपण कितीही जोरात पळू शकतो. लेखक म्हणजे घोडा आहे तो, आम्ही फक्त घोडा चालवतोय. आम्ही कलाकार फक्त त्या घोड्यावर बसून आम्ही भरधाव चाललोय. सागर कारंडे जिंकला असं नाही होणार आहे, तो घोडा जिंकला असं होणार आहे. अरविंद जगताप म्हणजे काय मास्टर स्ट्रोक आहे तो यार. त्याच्या कविता मी कधी सादर नाही केल्या. माझा एक कार्यक्रम आहे पत्राचं कारण की नावाचा, आता मी करतो थिएटरला. तर त्यामध्ये अरविंद जगतापच्या सगळी पत्र आणि अरविंद जगतापने लिहिलेल्या कविता पण आहेत, ज्या आजपर्यंत कुठेच वाचल्या गेल्या नाहीत किंवा कुठे टेलिकास्ट नाही झाल्यात. काय भयानक लिहितो, वा 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 वा, हॅट्स ऑफ आहे त्याला. आणि अरविंद पण म्हणाला होता, ऑन स्टेज म्हणाला होता की यार माझे जे शब्द आहेत ते ठीक आहेत, पण शब्दांना वळण असतं, पण सागरने माझ्या शब्दांना आवाज दिलाय. त्या भावना पोहोचवणं फार कठीण असतं. मी कधी कधी मी असं बाहेर जातो ना कुठेतरी, तर मला खूप विनोदी वाटतं ते की लोक सांगतात माझ्या ना, ऐका ना, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर मी छोटंसं पत्र लिहिलं त्याच्यासाठी. तर एका बाजूला बरंही वाटतं की लोकांना अरे पत्र लिहायला लागले आता लोक, तर तुम्ही वाचून दाखवाल का हो. तर मी दाखवतो ते वाचून दाखवतो. पण काय होतं ना, तुमचा घोडा शेवटी बोलतो. जसं मी म्हटलं अरविंद जगतापच बोलतो, त्याचे शब्द जे आहेत ना त्याला तोड नाहीये. मी पत्र लिहीन, एक बाप दुसरा कोणतरी लिहिलं असेल त्याने, तो लिहेल रे, पण ते जे इमोशन्स आहेत ना ते अरविंदच लिहू शकतो. खरं आहे. आणि प्रेक्षकांचं प्रेम म्हणा किंवा एखादी छान भूमिका म्हणा, हे सगळं येत असतं. पण अनेकदा ना खूप यश पदरात असताना सुद्धा आपण काहीच सक्सेसफुल नाही आहे असा सुद्धा विचार येतो. सर तुमच्याकडनं मला ऐकायला आवडेल, तुमच्यासाठी यश आणि अपयश ही गणितं कशी आहेत किंवा तो रेशो कसा आहे? सुरुवातीपासूनच यश आहे, अपयश, यश काय आहे नेमकं, रेशो कसा आहे? तेच ना, आपल्याला मुळात व्याख्याच कळलेली नाही, अपयश म्हणजे काय आणि यश म्हणजे काय. तुम्हाला सगळ्यातलं सगळं येतं तर तुम्ही यश, पण सगळ्यातलं सगळं कधीच येऊ शकत नाही आपल्याला. बरोबर, कधीच नाही, ते थांबूच शकत नाही. मी जर म्हटलं की मला आता अभिनयातलं सगळं येतं, काय येतं? काहीच येत नाहीये. मी म्हणेन अजून पण मला काहीच येत नाहीये. ओके. यशाच्या मागे धावण्यापेक्षा आपण जे मला हातात जे मिळालेलं आहे, जे काम मिळालेलं आहे ते योग्य करत गेलात, ते तुम्ही मन लावून करत गेलात, लोकांना आवडेल असं करत जा. फक्त यश कुठे आहे ते अजूनपर्यंत सापडलेलं नाहीये कुणालाच, की बाबा हा इथून गेलो ना तर बोरिवलीला तुला यश मिळेल, बोरिवली स्टेशन येईल ना तेव्हा यश मिळेल तुला. ते नाही, तुला जायचंच आहे, जावंच लागेल. ते अपयश म्हणजे ते काय, म्हणजे तुम्हाला 4 महिने काम नसलं तर तुम्हाला अपयश आलं. हे उलट मी म्हणेन की पुढे अजून खूप यश आहे, जरा आराम कर थोडा दिवस.
जरा चार्ज कर बॅटरी स्वतःची, त्यासाठी ते 4 महिने दिलेले आहेत देवाने तुला. पण सर तुम्हाला कधी फिलिंग आली एवढ्या वर्षात की आता झालंय आपण आहोत, नाही स्थिरावलोय? नाही, कधीच नाही, कधीच नाही. पैसे वगैरे ठीक आहे, आहेत, खूप आहेत पैसे, काही प्रॉब्लेम नाही, पण कामाच्या बाबतीत पण मला ना खूपच असं मी खूप हे असतो. मग मला नाही आवडत यार ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे, अरे ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे. ती भूक संपली ना तुमची तर प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही डेकर दिलात तर संपलं. मग तुम्ही तृप्त झालात, तुमचं जेवण संपलं. आणि ते शोधत राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे आता एवढी वर्ष काम करताय तुम्ही, म्हणजे नाटकाचे दौरे म्हणा किंवा हवा येऊ द्या सारखा शो, त्याच्यानंतर चित्रपट, आपलं काही ना काहीतरी आजूबाजूला चालू असतं. या सगळ्यामध्ये ना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. तुम्ही कलाकार तर इतक्या गोष्टीतनं जात असता, नाही देत लक्ष, दिलं नाहीच, आत्ता देतोय? नाही, मी आता देतो, पण त्याच्या आधी मी नाही लक्ष दिलं. म्हणजे मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं की मी जरा लक्ष द्यायला पाहिजे होतं स्वतःकडे. म्हणजे मला वाईट तेव्हा वाटलं की माझ्यामुळे माझ्या नाटकाचा एक प्रयोग कॅन्सल झाला. त्यावेळी मला भयंकर वाईट वाटलं. नाही यार सागरे, म्हटलं ही आपली मस्ती आहे आपली, की तू झोपला नाहीस, तू खेळत बसलास, तू इथे फिर तिथे फिर, ह्या सोपऱ्याला जा, त्या सोपऱ्याला, त्या शूटिंग कर, ते शूटिंग संपल्यानंतर हे कर, प्रयोगाला जा. नाही सागर, यापुढे नाही करायचं. मध्ये छान वेळ ठेवून द्यायचा. म्हणजे आत्ताही मी नाटकाला जातो ना, म्हणजे समज मुंबईच्या बाहेर असेल कुठे, बारामतीला असेल किंवा सोलापूरला असेल, कुठेही असेल, जळगाव बिळगाव, आता खूप प्रयोग केले आम्ही, तर मी ना आपल्या नाटकाच्या बसने नाही जात, कारण तो प्रवाह भयंकर लांबचा आहे. आणि रस्त्यांची अवस्था आणि बसमध्ये तुम्ही नाही आराम करू शकत. मी सरळ माझ्या पैशाने तिकीट काढतो आणि मी जातो. म्हणजे आपण आधी आपलं कम्फर्ट बघूया. आपल्याला कम्फर्ट असेल ना तर आपला आराम होतो तिकीट. मग मी ट्रेनचं तिकीट काढतो आणि मग मी जातो. असू द्या, आपल्यासाठी करतोय ना आपण, 10 रुपये कमवतोय ना, त्यातले 2 रुपये खर्च करायला काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाहीये 2 रुपये खर्च केले तर आपण. पण आता मी व्यवस्थित काळजी घेतो स्वतःची. हो, मी ॲडमिट झालो होतो त्याच वेळी. नाटकाचा प्रयोग कॅन्सल झाला तेव्हा, आदल्या दिवशी, त्याच दिवशी सकाळी ॲडमिट झालो. प्रयोग ज्या दिवशी होता तेव्हा भयंकर हायपर ॲसिडिटी असं ते निदान निघालं त्याचं, भयंकर. पण ते बापरे, म्हणजे आपल्यामुळे इतरांचं नुकसान पण होतं ना. ते आपण प्रोड्युसर आपलं थिएटर भाडं भरलेलं असतं. बरं, प्रयोग कॅन्सल झाला म्हणून इतर कलाकारांचं पण नुकसान. त्यांना मिळणार होतं पेमेंट, आजच्या प्रयोगाचं पेमेंट मिळणार होतं त्यांना. बॅकस्टेजवाले असतात जे रोजच्या कामावर अवलंबून असतात. आज प्रयोग असेल तर आज पैसे मिळतील याच्यावर अवलंबून असतात ते. तर त्यांचा पण विचार करणं फार गरजेचं आहे. आणि मला ते लगेच डोळ्यासमोर येतं यार, भयंकर. आता लॉकडाऊनच्या वेळी पण मला ना खूप हे झालं होतं की चल ठीक आहे यार, आपल्याकडे पैसे आहेत, आपण सर्व्हाइव्ह करतोय, त्याचं काय. तर मग खूप साऱ्या माझ्या बॅकस्टेजवाल्यांना दरवेळी मी फोन करून विचारायचो, काही लागलं तर नक्की सांग. पण सर, तुम्ही आता उल्लेख केलात एक तर तब्येतीचा आणि त्याआधी ब्रेकचा, की ठीक आहे 4 महिने काम नाही तर नाही. आता तुम्ही साधारणपणे, मी 2002 ते आत्तापर्यंत मोजलं तर एक 24-25 वर्ष काम करताय या इंडस्ट्रीमध्ये. पण कधी असं झालं की आपल्याकडे काही कामच नाहीये आणि आपण वाट बघतोय? नाही, सुरुवातीलाच झालं. सुरुवातीला 2002 नंतर मी गणपती बाप्पा केलं, त्यानंतर या दगादाची. पण त्यानंतर पण गॅप पडलेच ना. त्यानंतर गॅप पडले, पण 2 वर्ष कामच नाही, अरे काय करायचं असं त्यावेळी. पण जेव्हा एकदा पटरीवर आली ना गाडी, त्यानंतर असं कधीच नाही झालं की काम नाही आपल्याकडे, असं कधीच नाही झालं. म्हणजे जे काय व्हायचं ते आधी झालंय, आता नको काही. पण त्या स्ट्रगल या शब्दाला तुम्ही स्ट्रगल म्हणून बघता का? वर्किंग स्ट्रगल काय, आज स्ट्रगल नाही आहे का? मी आज जे काम करतोय, आज कुठलंही असेल, टेलिव्हिजन असेल, सिनेमा असेल किंवा माझं नाटक असेल, कुठलंही काम मी जर करतोय, ते जर मी चांगलं नाही केलं तर पुढचं नाटक बघायला लोक नाही येणार माझं. लोकांना फसवलं ना म्हणजे मी ते. मग तो स्ट्रगलच आहे ना तो. जी माणसं आता माझी आहेत त्यांना टिकवून ठेवणं, तेच ना, यश टिकवून ठेवणं, जे मिळालंय आपल्याला ते टिकवून ठेवणं जास्त स्ट्रगल आहे. काम मिळवणं अगदी सोपं आहे, मला असं वाटतं. खूप सोपं आहे काम मिळवणं. बरोबर.
त्या कामातून जर तुम्हाला पैसा आणि तुमचं नाव मिळत असेल तर ते टिकून कसं ठेवायचंय त्यात फार मोठं स्ट्रगल आहे. ते करत राहू. स्ट्रगल संपू नये कुणाचाच संपू नये. हो, हा संपू नये ना. आता सर एक चांगलं उदाहरण घे. महेश मांजरेकर एवढे चांगले चांगले सिनेमे देत आलेत लोकांना, त्यांचं किती बर्डन वाढत असेल की मागचा माझा सिनेमा एवढा हिट गेला, त्यानंतरचा मला हिटच द्यायचा ना त्याच्यापेक्षा. करेक्ट. मग त्यांचं पण स्ट्रगल आहेच की. कोण म्हणतात त्यांना स्ट्रगल नाहीये? आहेच. आधीपेक्षा खूप चांगलं मला द्यायचं आहे प्रत्येकाला, आणि कुणाचंच संपू नये देवाच्या कृपेने. खरंच कुणाचं संपू नये, म्हणजे तो अलर्ट राहील स्वतः अगदीच नेहमीच. आणि ना म्हणजे आता एवढी नाटकं झाली करून, चित्रपट म्हणा किंवा हवा येऊ द्या, कॉमेडी शोज, असं असतं की एक प्रकारचं काम एकदा केलं ना की पुढे पुढे स्टेरिओटाईप हे तर रूलच. हो, मलाही सांगतात की मिमिक्री कर, अरे हे कर, ते कर. ते होत जातं. पण सर तुम्हाला इतक्या वर्षानंतरही अजूनही असं वाटतं की ऍक्च्युली तुमच्यातली जी ऍक्टिंग आहे किंवा तुमचं जे टॅलेंट आहे ते अजूनही इथे एक्सप्लोअर झालं नाही? नाही, बघ आता आपण मला अजून पाहिजे तसं मिळालं नाहीये. नाही, माझ्यात काय आहे आधी हे शोधा. आणि ते तुम्हाला कधी शोधता येईल? जेव्हा तुम्ही काम करत राहाल. ह्या प्रोजेक्ट नंतर हे प्रोजेक्ट नंतर ते प्रोजेक्ट, ते 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 तर तुम्हाला ते मिळत जाईल हळूहळू स्वतःमधलं. तुम्ही स्वतःला सांगताय की माझ्याकडे हे आहे पण ते मला कधी मिळालं नाही. अरे आधी शोधा, तुमच्यात काय आहे ते आधी शोधा आणि मग त्याच्या मागे लागा. तुम्हाला वेगळंच काहीतरी मिळेल बघा, असं म्हणेन मी. जर तुम्ही म्हणत असाल की मला 100 रुपये एवढं टॅलेंट आहे माझ्याकडे, पण मला आतापर्यंत 10 रुपयाचं करायला मिळालं रे, नका असा विचार करू. तुम्ही काम करत राहिलात ना तर कदाचित तुम्हाला वेगळ्या वाटा मिळतील. अरे माझ्यात हे पण आहे, काहीतरी वेगळंच मिळेल तुम्हाला. अरे माझ्यात हे पण आहे, अरे हे केलं यार, माझ्याकडून झालंय, अरे ह्याच्यापेक्षा आता दुसरं काहीतरी करूया चांगलं. तुम्ही काम केल्याशिवाय नाही तुम्ही ठरवू शकत की तुमच्यात काय आहे. तुम्ही शोधत राहा, मग मिळेल तुम्हाला. इतक्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे आपली लाईफस्टाईल चेंजेस, आपण केलेली कामं, बरंच काय काय असतं. आणि ना तुम्ही कलाकार रोज एका वेगळ्या इमोशन्सशी, वेगळ्या भूमिकेशी डील करत असतात. या सगळ्या गोष्टी सर मॅटर करतात, तुमच्या मेंटल हेल्थवर इफेक्ट करतात. आणि आत्ता सगळेजण बोलायला लागलेत मेंटल हेल्थ, एन्झायटी, डिप्रेशन आणि ते सांभाळणं किती गरजेचं आहे वगैरे. इतक्या वर्षात मला सांगा, तुम्ही किती मेंटल हेल्थ आधी कदाचित नसेल केली प्रायोरिटाईज, किंवा एक मॅच्युरिटी येते की आता जरा लक्ष देऊया, सो ती कोणती मुवमेंट तुम्ही सांगाल, किंवा कधी असं वाटलं की आपल्या मेंटल हेल्थकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि आत्ता ती सांभाळण्याकडे कल आहे का तुमचा? मी आपली मेंटल हेल्थ का सांभाळतो? कारण आपल्याकडून आपण शांत असावं, छान वाटावं, आपलं काम छान व्हावं. नाटक माझ्यासाठी हा एक असा प्रकार होता ना जिथे मी शांत होतो. ते मेडिटेशन आहे माझ्यासाठी नाटक. आणि जोपर्यंत मी नाटक करतोय तोपर्यंत मी कुठेही काम करू शकतो. मी नाटकाचे प्रयोग बंद केले किंवा मी 1 वर्ष जर नाटक नाही केलं तर मी कुठेच काम करू शकणार नाही, असं माझं मत आहे. मला दुसरीकडे काम करता येणार नाही. तुम्हाला जसं आपण मंथली हेल्थ चेकअप करतो किंवा 6 महिन्यानंतर करतो, आपण हेल्थ चेकअप करतो, डॉक्टरकडे जातो ना आपण, तर तो दवाखाना आहे माझ्यासाठी. रंगभूमी हा दवाखाना आहे. मी तिथे गेलं, आपण डॉक्टरकडे गेल्या बरं वाटतं आपल्याला. गोळ्या वेळ्यानंतर लिहून दिल्यानंतर तो पाऊल ठेवलं की बरं वाटतं आपल्याला. डॉक्टरकडे आलो इथे अर्धे बरं होतो आपण. तसं ते रंगभूमी आहे माझ्यासाठी. यार अरे आता बरं वाटतं रे. प्रयोग केल्यानंतर तर अजूनच बरं वाटतं, पण इथे आलो यार परत खूप बरं वाटतं. तर मला जर माझी मेंटल हेल्थ जर छान ठेवायची असेल तर मला नाटक करत राहणं गरजेचं आहे. हे माझं वैयक्तिक आहे. आता लोकांचं प्रत्येक कोण मेडिटेशन करत असेल, कोण काय करत असेल, प्रत्येकाचं कम्फर्ट झोन वेगळा आहे प्रत्येकाचा. कोणाला काही चित्र काढायला आवडत असेल, कोणाला की एक खूप ताण आल्यानंतर माणसं चित्र काढतात किंवा काही करतात, म्युझिक ऐकतात काही जण. तसं नाटक आहे. तू कधी रिजेक्शन फेस केलंय? हो खूपदा. आणि मजा आली. राग येतो ना आपल्याला, तो राग आला पाहिजे. अरे माणूस आहोत ना. मला ना खूपदा असं प्रश्न पडतो की आपण माणूस आहोत तर हा रडतो रे, अरे हो येतं मला रडायला. मी माणूस आहे ना रे, मी काय दगड आहे का की हा रडत नाही? येतं मला रडायला.
वाईट वाटलं पाहिजे, रडता आलं पाहिजे, हसता आलं पाहिजे, राग आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी माणूस आहात तर हे सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. एखादा माणूस तुमच्याविषयी वाईट बोलला तर त्याला असं नाही करू शकत तुम्ही. तुम्हाला तो राग आला पाहिजे, म्हणजे तुम्ही खोटं वागताय. आपण एखाद्याला भेटतो आणि आपल्या आवडीचा माणूस नसेल तरी म्हणतात अरे हसत हसत भेटावं सगळ्यांना. मान्य आहे की हसत हसत भेटावं, पण खोटं हसून येणार आहे. मनापासून हसा. समोरचा किती वाईट असलं तरी मनापासून हसा. ते खोटं नको. ते अरे काय वाटत नको ना. ओके. तुम्ही गटारात उभं राहून असं म्हणाल वाव असं कराल नाही. कुठल्या तरी खाडीत उभं करतो, माईमच्या खाडीमध्ये उभं करतो तुम्हाला, आणि आता बघा आता हसून दाखवा, नाही हसणार रे तुम्हाला. उगाच आपलं खोटं काहीतरी करायचं. पण कोणतं रिजेक्शन खूप जिव्हारी लागलं एवढ्या वर्षातलं? नाही, जिवारी एकही नाही लागलं मला. नाही 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 अजिबात नाही लागलं मला. मला नकार आले, सगळं आलं. सुरुवातीच्या काळातून खूप आलं. मला हकलवलंय. आता मोठ्या दिग्दर्शकाचं नाव नाही सांगत तुला, आहेत फार मोठे आहेत ते. हां, तर ते एक सिरियल करत होते आणि माझी एक मैत्रीण त्या सिरियलमध्ये काम करत होते. ती म्हणाली येऊन भेट. म्हटलं ठीक आहे, या हॉटेलमध्ये ते चालू आहे, त्यांची मीटिंग वगैरे चालू आहे, तू येऊन भेट. मी गेलो तर ते आले नव्हते तेवढं. मला सांगितलं हां थांबा जरा येतील ते. म्हटलं ठीक आहे थांबतो. मग ते आले, बसले. सर हा भेटेल. हां काय यायचं? हां काय नाही, आलं की सांगतो. असं अरे म्हटलं काही मला इंट्रोडक्शन तर करू देत माझं, मी कोण आहे, नाव काय माझं, माझे फोटो तर बघा, काहीतरी. तर ते मला खूप वाईट वाटलं होतं. म्हणजे असं रागच आला होता मला भयंकर. कट्टू 6 महिन्यानंतर अरे सागर काय काम करतोस रे तू, छान काम करतो. मी आलो होतो तुमच्याकडे. तेव्हा तुझा कार्यक्रम चालू झाला होता काय? काय चालू झालं होतं? फुबाई फू चालू झालं. फुबाई फू चालू झालं होतं. ओके. मी मनात म्हटलं मी आलो होतो तुमच्याकडे, तुम्ही घेतलं असतं तर तुमच्या नावावर मी सांगितलं असतं, मला यांनी चान्स दिला म्हणून. पण फुबाई फू हा सर असा कार्यक्रम आहे ना, तो अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. बघतो अरे वाक्य आम्हाला बोलून दाखवतात. हो. आणि त्या प्रत्येक कॅरेक्टर सुद्धा लक्षात. अजूनही तुम्ही कलाकार जेव्हा कार्यक्रमांना सुपाऱ्यांना जात असाल तेव्हा ते सांगतात ना की ते करून दाखवा, ते स्किट करा सर ते स्किट झालं पाहिजे. आणि ती भट्टी एवढी छान जमलेली सगळ्या कलाकारांची. प्रत्येक जण अजूनही काम करतंय त्यातलं. मला ना त्याच्या बॅकस्टेजच्या गोष्ट ऐकायला आवडेल की तुला सांगू का आता मी आणि भारत जोडी होतो. आधी मी आणि तावडे होतो, मी दुसऱ्या पर्वात मी होतो, आणि माझं पहिला मोठा शो. तोपर्यंत नाटकच करत होतो मी. पहिला शो टेलिव्हिजन पहिलं यार. गोस्वामी होते तेव्हा दिग्दर्शक, मोठे गोस्वामी, ते फुबाई फू करायचे. तर सागर काय करशील सर, मग असं फुल एक्साइटमेंट ना, फुल एकदम ऑन. अरे चान्स मिळाल कोण सोडतंय यार. असं तू तुझ्या डोक्यात काय? हा सर आहे असं. अरे लिहिलं मी दान हा हे कर सागर, चालू नो प्रॉब्लेम. मग तावड्याने मी करत नंतर असं व्हायला लागलं ना. मग तावडे सिनियर ना ग, सुनील तावडे सगळं सिनियर, मग सगळ्यांना सिनियर, आणि मी नवीन खूप त्यांच्यात, आणि त्यांच्यानी माझी जोडी. अरे देवा म्हटलं बाबा कोणाला दिलं मला. तर मी लिहायचो आदल्या दिवशी रात्री, सकाळी येऊन त्यांना द्यायचो, वाचा बघा कसं वाटतंय. चल रे अजून लिहि रे चांगलं, हे काय आहे चल आयुष्यपद. मग माझी एक जागा होती, टॉयलेटमध्ये जायचो. काही मी खूपदा टॉयलेटमध्ये बसलो की मला खूप सुस्त. मला पण खूप सुस्त मला. मी तिकडे जायचो, मग तिकडे लिहित बसायचो. मग काय तर मोठे गोस्वामींनी तावडेनं म्हणाले होते की तावडे हे का त्याला असं करतो तुम्ही? अहो ते चांगलं लिहितोय तो, थांबा जरा त्याला असंच करायला लागेल. चांगलं लिहितोय तो. ओके. आणि भारत आणि मी जेव्हा होतो तेव्हा म्हणजे आमचं वेगळंच असायचं. आम्हाला ज्या दिवशी आदल्या दिवशी स्क्रिप्ट मिळायचं, आम्ही ते संध्याकाळपर्यंत लॉक तालीम बिलीम करून संपलं, फडशा पाडून टाकायचो आम्ही त्याचा, काही नाही. त्यानंतर आम्ही जे झोपायचो आणि प्रत्येक जण आमच्या रूममध्ये यायचा, हे झाली का रे रिहर्सल, तर हे दोघं झोपलेले आहेत. कधीही कुणीही या आमच्या रूममध्ये, आम्ही झोपलेलोच असायचो. शूटिंगच्या दिवशी पण यायचं, नाश्ता करायचा, झोपायचं. अरे बापरे. झोपायचं सरळ, डोक्याला शॉट नाही द्यायचा. आणि त्यामुळेच ना ते स्पॉन्टेनिटी आमची वर्क झाली खूप.
खूप तालीम केली ना, खूप रिहर्सल केली ना, तर ते प्रेडिक्टेबल होतं. मग प्रेडिक्ट करता येईल लोकांना की आता असं बोलणार आहे, असं बोलणार आहे, आणि आपल्याला करून करून कंटाळा येतो कंटाळा नंतर. येतो. राईट राईट. आणि मग असं होतं की ते पडतं सुद्धा स्केट. हा, पण आमचं कधीच नाही पडलं. आम्ही डायरेक्ट, त्याला माहिती होतं मी काय बोलणार, मला माहिती होतं तो काय बोलणार. अचानक काय त्या डोळ्यात दिसायचं एकमेकांच्या की हा काहीतरी आता नवीन काहीतरी बोलणार आहे, आता काय करायचं. मजा यायची, धमाल. हे बॅकस्टेजला आमचं हे चालायचं. मग पण आता इतके वर्ष कॉमेडी कॅरेक्टर्स केल्यानंतर ना मोनोटोनी सुद्धा येते आणि ना असं होतं की आपल्यालाच कधीतरी होतं की आजचं स्किट चांगलं नाही झालं हो, किंवा झालं. आजचा होतं ना. पंच पडला. होतं ना. यावेळी काय मनस्थिती असते नटाची? खूप 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 म्हणजे आपण आम्ही भारत, मी, तावडे मी, आम्ही ते पडलं ते ओके ना, झालं ते झालं, पडलं आता, त्याला काही करू शकत नाही. पण इथे कुठे कमी पडलो आपण? ते करताना कुठे कमी पडलो? तालमी कमी केल्या नाही, आपण नेहमी करतो तेवढंच केलं. बांधायलाच प्रॉब्लेम झाला. आता या पुढचं स्किट आहे ना, व्यवस्थित बांधूया आधी. कुठल्या विषयानंतर काय 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 आम्ही ते शोधत बसायचो की आपलं काय कुठे चुकलं. हे आता ते झालं, ते पडलं, आता त्याला काहीच करू शकत नाही. ते टेलिकास्ट होणार आता, पण पुढच्या स्किटमध्ये ती चूक होणार नाही याची काळजी भयंकर घ्यायचो आम्ही. आणि अजून मजा यायची. मग आत्ता पण तू मगाशी म्हणालास की स्ट्रगल कधीच संपू नये आयुष्यात, कारण ते तेव्हाच तुम्हाला उमेद येते काहीतरी नवीन करायची. आत्ता सुद्धा परफॉर्मन्सचं टेन्शन असतं कुठल्याही नवीन प्रोजेक्टला जाताना? हो 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 हो. आम्ही झालेल्या स्किट पण करतो, पण झालेलंच करायचं आहे. मग कसलं टेन्शन आलं पाहिजे तुला? नाही यार, नाही आलं पाहिजे, पण येतं टेन्शन. आणि यावं, थोडं टेन्शन असावं तर ते म्हणजे तुम्ही बिंदास जाल, लोकांना मूर्ख बनवाल तर तसं नको. नाही नाही. आणि आता तर ऑडियन्स इतकं सजग झालंय, त्यांना गृहीत धरूच शकत नाही. आणि नाटक करताना तुमचा कालचा प्रयोग चांगला झाला याचा अर्थ असं नाही की आजचा प्रयोग चांगला होईल तुमचा. काल वेगळ्या मेंटॅलिटीची माणसं होती, आज वेगळ्या मेंटॅलिटीची माणसं आहेत. राईट राईट. तुम्ही अरे काल सॉलिड झाला ना, आज पण सॉलिड होणार, बघ यार मजा, आज चल, नाही होत. तुम्हाला ते अलर्ट राहावंच लागतं. त्याच जिद्दीने तुम्हाला तो नवीन प्रयोग करावा. म्हणून प्रयोग म्हणतो ना आपण त्याला शो म्हणत नाही, प्रयोग करत राहणार. येस. आणि ना खूप माणसं या दरम्यान तुमच्या आयुष्यामध्ये होती. 2 प्रकारची असतात. एक जी तुम्हाला जेन्युइनली तुमची माणसं असतात, चांगलं शिकवणारी, चांगलं करायला लावणारी. आणि एक माणसं असतात की ती येतात आयुष्यात, पण ती शिकवतातही आणि मजाही बघतात आपल्या प्रवासाचा किंवा घडणाऱ्या गोष्टींचा. मी वाईट माणसांना सोडून देऊ, आपण जाऊ दे. मला सांग, तुझ्या आयुष्यात, तुझ्या करिअरच्या या पूर्ण ग्राफमध्ये तुला खरी खरी दुनियादारी शिकवणारी माणसं कोण होती? खूप होती का? खूप होती. राकेश सारंग, मोठे गोस्वामी, संतोष पवार, गणेश पंडित, पॅडी, निर्मितीताई. प्रत्येकाकडून घेत गेलो मी, भयंकर घेतलं मी. आणि त्यांनी पण दिलं, भरभरून दिलं, भयंकर दिलं. तुम्ही त्यांच्याबरोबर काम करताना ना, तुम्ही फक्त काम नाही करत, तुम्ही फक्त काम करायचं नसतं, तर त्यांच्याकडून जे चांगलं आहे ते उचला. देवाने दिलं आहे, ही माणसं तुमच्या आयुष्यात दिलेली आहेत देवाने. ही फक्त तुम्हाला एकत्र काम करा म्हणून नाही. तुम्ही घ्या, हा माणूस पाठवलाय मी, तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल तर हे शिका यांच्याकडून. आणि तेही कुठे कमीच नाही पडले की आपण शिकूया नको याला. त्यांनीही भरभरून दिलं, भयंकर दिलं. खूप माणसं आहेत, खूप. राजेश देशपांडे आहेत, खूप आहेत, खूप माणसं आहेत. ओके. ज्यांच्याकडे, पण जसं तू म्हणालास की हे जे कलाकार आहेत यांच्याकडनं काही ना काहीतरी शिकावं, आणि अशा अनेक कलाकारांबरोबर तू काम केलंयस की ते फार मोठे आहेत वयाने म्हणूयात, आपण कामाने म्हणूयात. कोणत्या कलाकारांबरोबरचे अनुभव तुला शेअर करायला आवडतील आज या तुझ्या गोष्टीतले, की ज्यांच्यामुळे काही ना काही तू शिकलायस किंवा तुझ्या ग्राफला मदत झाली? असे कोण कलाकार आहेत? खूप अनुभव असतील. विजय चव्हाण, हां, सुनील तावडे, निर्मितीताई, पॅडी, त्यांच्यावर नाटकच केलं होतं, त्यामुळे रोज मला काहीतरी शिकायला मिळायचं, रोज. प्रदीप पटवर्धन,
त्यांच्यासोबत तू कोणता शो केला होतास? त्यांच्याबरोबर मी कॉमेडी एक्सप्रेसमध्ये काम कॉमेडी करायचो. एक्सप्रेस. हा. ते कॉमेडी एक्सप्रेस करायचे ना, हो. त्यावेळी मी खूपच नवीन होतो त्यांच्यामध्ये, खूपच नवीन नवीन पोरगा आलाय रे एक असा वगैरे होतो मी त्यांच्यात. ओके. तर या माणसाने खूप म्हणजे हा या माणसांबरोबर काम केलं, अरे धन्य झालो असं वगैरे वाटतं. हा, कारण तिथपर्यंत पोहोचणं, आपण ज्या माणसांना आपण लहानपणापासून टीव्हीवर बघतोय त्यांच्याबरोबर आता काम करायला मिळणं, हे केवढं म्हणजे काय हे स्वप्नपूर्ती नाही आहे का ही आपली? जी स्वप्न बघितली होती आपण, ती स्वप्न पूर्ण होताना दिसतायत यार, अजून काय हवंय आपल्याला? पण ही स्वप्नपूर्ती, राईट? आणि स्वप्नातली भूमिका असते प्रत्येक नटाची की या प्रकारचं काम करायला मिळालं पाहिजे किंवा आलं पाहिजे. मला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की कुठल्या प्रकारचं काम अजून झालं नाही की ज्याची वाट बघताय त्या प्रोजेक्टची? खूप आहेत, खूप आहेत. खूप आहेत. हो, खूप आहेत. कॉमेडी केली ना, केली. बरं कॉमेडीमध्ये पण खूप प्रकार आहेत ना, कॉमेडी मधले पण खूप प्रकार आहेत, ते पण केले. सिरियस पण केलं नाटक, सिरियस भूमिका केल्या. पण अजून असं खरंच मला कुठलं असं नाही सांगता येणार, पण मला असं अजूनही वाटतं की नाही रे, माहीत नाही, अजून ते सापडत नाहीये. काय बाकी आहे, काहीतरी बाकी आहे अजून. काय बाकी आहे ते मला कळत नाही. मी जसं मगाशी पण म्हटलं की एका सर्टन पॉइंट पर्यंत मला पोहोचायचं नाहीये, मला जात राहायचंय. त्यामध्ये काही मला मिळालं तर मी आनंदी होईल. तू जिंकण्यासाठी खेळतोस? हो 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 हो, का मजा येते त्यात. येस. जिंकू न जिंकू नंतर बघाय, ठीक आहे काम करू नको ना. जिंकायचं नाही, काय जास्तीत जास्त होईल, नाही जिंकणार तुम्ही. पण आपलं लक्षात आपण ठेवतील. प्रयत्न केले, या. जिंकण्यासाठीचे प्रयत्न केले, हे किती छान आहे. स्वतःमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी डेव्हलप होतं, प्रत्येक दिवशी. जिंकण्यासाठी खेळव ना. आणि आपण आपला एक ठसा पण उमटवतो ना. हा, आपण साधं क्रिकेट बघ ना, गल्ली क्रिकेट खेळताना पण आपण ऑपोजिट वाला पण आपला मित्रच असतो, माझ्याच बिल्डिंग मध्ये राहणारा. हो हो. पण आपल्याला जिंकायचं असतं, आपली टीम जिंकली पाहिजे, हे असतं. अगदीच. आणि ना खरंच म्हणजे खूप अनुभव आहेत इतक्या वर्षातले. मला ना आज आपल्या या त्याची गोष्टच्या निमित्तानं तुझ्या आयुष्यातली एक शायनिंग मुमेंट जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला असं वाटलं की तो दिवस म्हणा, ती भूमिका म्हणा किंवा तो प्रोजेक्ट म्हणा, तुम्हाला शाईन करण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. सो ती PNG स्पेशल शायनिंग मुमेंट कोणती आहे? अरे या खळखट्याक नाटक करत होतो. संजय नार्वेकरांबरोबर मी काम केलं ना, झोल बच्चन नावाचं नाटक होतं. संजय नार्वेकर बरोबर काम करणं म्हणजे अरे बापरे, म्हणजे एनर्जीचा धबधबा अजून पण आहे, आणि अजून पण बाप रे, त्याचं नाव घ्यायचं राहिलं रे, मी असं कसं विसरलो. तर झोल बच्चन नाटकासाठी मला ना मटा सन्मान मिळाला होता. मी, माझी बायको आणि माझी मुलगी पहिल्यांदा कुठल्या तरी अवॉर्ड फंक्शनला, मी तुला खरं सांगू, याच्या आधीचे जे अवॉर्ड फंक्शन होते ना, तर फक्त कळायचं की इथे इथे अवॉर्ड फंक्शन आहे, अंधेरीला इथे इथे या हॉटेलमध्ये नॉमिनेशन पार्टी आहे. तर त्या हॉटेलच्या खाली जाऊन उभं राहायचो का आम्ही, की कोणतरी ओळखीचं दिसेल, आम्ही येऊ का आतमध्ये म्हणून. तो माझ्या आयुष्यातला फार मोठा दिवस होता की यार, मी माझ्या बायको आणि मुलीला घेऊन जिथे मी नॉमिनेशन मिळालंय मला, तिथे मी चाललोय आणि मग प्राइज मिळालं तिथेच. वा 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 म्हटलं, याच्यासारखं भाव काय, तृप्त झालो यार. मला म्हणजे असं झालं होतं. वा वा. तेही खूप खुश झाले असतील ना दोघे. अरे म्हणजे बापरे, भयंकर खुश. त्यांनी पण पहिल्यांदा बघितलं ना नवऱ्याला अवॉर्ड घेताना, आणि हे ते एवढं मोठं यार, मग पेपरमध्ये नाव, फोटो सकट. अरे यार, खूप मस्त मुवमेंट होते ते. क्या बात यार, खूप मस्त. आणि ना मला असं वाटतंय या गप्पा संपून आहेत, एवढे अनुभव आहेत तुझ्याकडे. पण मला सांग की जाता जाता जर तुला तुझ्या प्रेक्षकांना तुझ्या मनातलं काहीतरी सांगायचं असेल इतक्या वर्षाच्या सपोर्टसाठी, किंवा त्यांनी तुझ्या प्रत्येक कॅरेक्टरवर, म्हणजे आपण हवा येऊद्याबद्दल बोलूया, तू एवढे वेगवेगळे पात्र साकारले, त्याच्याबद्दल तुला जे प्रेम दिलं, तुझ्या नाटकांना इतकं ते प्रेम देतात, आणि इथून पुढे तू जे काही प्रोजेक्ट करशील तर त्याबद्दल तुला तुझ्या मनातलं त्यांना काही सांगायचं आहे, तर तू काय व्यक्त होशील या शोमध्ये आज त्यांच्याबद्दल? मी एवढं सांगेन लोकांना की ना, मी जेवढं काम केलं आत्तापर्यंत, 2002 पासून ते आत्तापर्यंत मी जेवढं काम केलं ना, त्या कामाला तुम्ही पसंती दिली, माझं प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला आवडायचं आणि ते तुम्ही डोक्यावर घेतलं. जे काही आहे आत्ता मी,
जे काही नाव मिळालं असेल, प्रसिद्धी मिळाली असेल, ती सगळी तुम्ही दिलेली आहे आणि माझ्या नाटकांना तुम्ही गर्दी केलीत. तिकीट काढून येता तुम्ही नाटकाला. या सगळ्या म्हणजे माझ्या आयुष्यातल्या या पहिल्यापासून ते आत्तापर्यंतच्या सगळा प्रवास तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितला. तुम्ही ह्या प्रवासाला तुम्ही हातभार लावलात म्हणेन मी. त्यासाठी मनापासून खूप खूप मनापासून आभारी आहे मी तुमचा. आणि ह्या पुढे जे काही मी करेन, मी एवढं नक्की तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला निराश करणार नाही मी आणि तुम्हाला माझी कुठलीही गोष्ट वाईट वाटेल असं मी काम नाही करणार कधीच. तुम्हाला आवडेल असंच काम करेन आणि त्यालाही तुम्ही खूप प्रेम द्याल याची आशा बाळगतो तुम्ही. येस, आणि खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. आणि आपण थोडं उशिराने 3-4 महिन्यांनंतर अजून एकदा भेटूया नक्की नक्की आणि गप्पा मारूया. हो. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. ओके.